मी लढाई कुणाला लढली, मुख्यमंत्र्याच्या विरोधात लढले त्या. बर नांदेडला शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते त्यावेळेस, बरोबर त्यांचा जावई भास्करराव पाटील, बर नंतर वसंतदादांचा नातू प्रतीक पाटील प्रतीक पाटील, नंतर पवार साहेबांची मुलगी पवार साहेबांच्या विरोधात. म्हणजे माझी लढत ही मुख्यमंत्र्याच्याच विरोधात ते मी. बरोबर. आणि काशीरामजी कोणाच्या पंतप्रधानाच्या विरोधात राहायचे, तिथं राहिले व्ही.पी. सिंगाच्या विरोधात, बर एकदा राहिले राजीव गांधीच्या विरोधात. बर पण आम्हाला गुलाल कधी लागायचं नाही, आम्हाला माहित होतं आम्ही पराजित आहे. बर मग ती वाढत गेलो, मीडियावाले आम्हाला काही चपत नव्हते एवढी येत नाही. बर. असं करत करत तिथं उभं राहिलो. आणि नंतर म्हणलं साहेब हे निळा झेंडा बघितल्यावर लोक वय जरा थोडीशी ही करायला लागली, मी काय करतो म्हणजे त्याला क्या करना है साहब. म्हणलं हे RPI को वोट देंगे, BSP कडून लोक थोडं हे करतात काय. म्हणलं मला पार्टी बनवायची. ती पार्टी रजिस्टर करायला 27,000 रुपये काशीरामजी दिलं, स्वतः मायावर आले ते. राष्ट्रीय समाज पक्ष पक्ष हा. मी नाव डिक्लेअर केलं आणि म्हणलं हे असं कागद म्हणजे BSPचे जे प्रमुख होते हा ते ते स्वतः आले तुमची स्वतः मायावर आले ना विषय. तिथे एक त्यांच्या दलित समाजाचा अधिकारी होता चांगला, बर त्याला सांगितले मेरा बेटा आहे उसको मदत करो. बर 4 राज्यातले ऑफिडेव्हिट वगैरे गोळा करून मी पैसे 27,000 रुपये भरायचो, ते पैसे त्यांनीच भरले. बर बर मग आम्ही गेलो, रजिस्ट्रेशन आम्ही घेतलं. बर आणि पहिला बाबासाहेब पाटील आमदार माझा आला, बर तेव्हा मी त्यांना फोन केला की काशीरामजींना ह्यांच्यामुळेच हा माझा आमदार झाला.